मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक शक्ती प्रदर्शन मोठं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। महिलांचा मेळावा सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। मोठा या दौऱ्याला जे आहे ते महत्त्व आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्राप्त झाले। आपल्यासोबत या भागातील खासदार भावना गवळी आहेत। काही महत्त्वाचा दौरा आज मुख्यमंत्र्यांचा मानला जातोय। तुमच्या उमेदवारीच्या संदर्भाने संभ्रम निर्माण होत होता, मात्र आज मुख्यमंत्री खुद्द या दौऱ्याला या ठिकाणी तुमच्या या संपूर्ण कार्यक्रमाला येतात, काय एकंदरीत सांगाल? मला असं वाटतं की माझ्या उमेदवारीचा काही संभ्रम नव्हताच पूर्वीपासून। काही लोकांनी जर संभ्रम निर्माण केला असेल तर त्या गोष्टीला काही पार्टी फार महत्त्व देणार नाही असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे। गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाची धुरा मी सांभाळते आहे आणि जनतेची सेवा असेल, विकासाचे कार्य असेल, हे मी खासदार असतानाही सुद्धा या ठिकाणी केंद्राचे प्रश्न तर मी सोडवलेलेच आहे, पण राज्याच्याही प्रश्नामध्ये विशेष लक्ष देऊन या ठिकाणी अनेक विषय मी सोडवलेले असल्यामुळे मला असं वाटतं की हा मेळावा जो आहे किंवा हे काम जे आहे, छत्रपतीचा अश्वरूढ पुतळा असू देत, बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण सभागृह असू देत किंवा महिलांचा मेळावा असू देत, हे कार्यक्रमांचे बऱ्याच दिवसाचे याचं प्लॅनिंग चालू होतं। परंतु या त्या कारणामुळे कधी लोकसभेचं अधिवेशन आलं, कधी विधानसभेचं अधिवेशन आलं, साहेब पण बिजी आहेत, आपले प्रधानमंत्री यांची पण तारीख ही आपल्याला घ्यायची होती, मग तिकडची तारीख घ्यायची, नंतर ही तारीख घ्यायची, अशा या सगळ्या याच्यामध्ये हा मेळावा, तिकडचा मेळावा झाल्यानंतर आपण घेतो आहोत। आणि जे महिलांना या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाठबळ दिलेलं आहे, ज्या योजना त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये महिलांचाच एक आग्रह माझ्याकडे होता की ताई आम्हाला भेटायला सीएम साहेबाला जायचं आहे किंवा केंद्रामध्ये जे निर्णय आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी घेतले त्यासाठी आम्हाला दिल्लीला घेऊन जा, असा महिलांचा सूर एक माझ्याकडे होता। आणि म्हणून मी सातत्याने एक 4-6 महिन्यापासून आपले प्रधानमंत्री सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये यावे, जिल्ह्यामध्ये यावे, असंही मी मागणी केली होती आणि हे कार्यक्रम त्या अनुषंगाने होत आहेत आणि महिलाच या ठिकाणी उत्साही आहेत आणि त्या आज या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी येत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भावना गवळी तयारीला लागल्या, कामाला लागल्या, हे पाहायला मिळत आहे। मी नेहमीच कामाला लागलेली असते। मला असं वाटतं की माझा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे, त्याच्यामुळे वाशिमला मी काम केलं तर यवतमाळला लवकर कळत नाही, यवतमाळमध्ये असले तर इकडे कळत, कारण माझा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या जरी पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे भौगोलिकदृष्ट्या। आणि माझा मतदारसंघाची रचना जी आहे, तांडे आहेत, वाड्या आहेत आणि गाव आहे, अशा मिळून जवळजवळ 2600 गावं मला या मतदारसंघामध्ये कव्हर करायचे असतात आणि सातत्याने माझे हे उपक्रम, भेटीगाठी, कार्यक्रम, जसं मी या ठिकाणी आपल्याला एक नमूद करू इच्छिते की माझ्या मतदारसंघामधले जे दिव्यांग बांधव भगिनी आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ 6 कोटी रुपयाचा निधी, त्यांच्या विविध जे काही अवयव आहेत, श्रवण यंत्र असेल, त्या ठिकाणी त्यांची ती सायकल असेल, ट्रायसिकल असेल, यासाठी मी 6 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जे दुर्लक्षित आहेत किंवा त्यांच्यावर ते त्या बांधवा भगिनींवर लक्ष त्यांच्यासाठी केलेलं आहे। हे असे सामाजिक उपक्रम माझे चालू असतात आणि मी सातत्याने काम करत राहते। ताई, एक जर पाहिलं तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी सभा यवतमाळमध्ये झाली, आज सुद्धा मुख्यमंत्र्यांची पुन्हा सभा होत आहे, कुठेतरी शक्ती प्रदर्शन भावना गवळींचं या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं? नाही, बघा, कोणाला काय समजायचा तो अर्थ काय लावायचा त्याचा त्यांनी लावायचा आहे, कारण माझा हा अनेक दिवसापासूनची ही मागणी होती आणि मला आनंद आहे की माझ्या त्या मतदारसंघामध्ये 14 मध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आले, त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये सत्ता प्रस्थापित झाली। 19 मध्ये आदरणीय मोदी साहेब आले, परत सत्ता स्थापन झाली। 24 मध्ये मोदी साहेब आले, परत तेच किमाया त्या ठिकाणी होणार आहे आणि आज मुख्यमंत्री साहेब येत आहेत आणि भरीव कार्य या ठिकाणी जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून झाले, आम्ही जे काही करतोय त्या संदर्भात मला असं वाटतं की महत्त्वाचा क्षण आहे। आज मुख्यमंत्र्यांचा दौरा जो होतोय त्यामुळे स्वपक्षीयातील जे तुमचे विरोधक आहेत त्यांना हे उत्तर आहे दौऱ्याच्या माध्यमातून? नाही, मला असं वाटतं की मी कधीही एक रेग कोणी मारली त्याच्या खाली मी ती काटायचा प्रयत्न करत नाही, त्याच्या खाली माझ्या कर्तृत्वाची मोठी रेग मारत असते। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की माझे स्टेटमेंट, माझं काम करण्याची पद्धती, मी कोण छोटा आहे हे कधीच मी त्याला दर्शवत नाही। मी माझं काम वाढवण्याचं काम करते आणि माझं काम आहे, मी खासदार म्हणून या भागाचं मला 25 वर्षापासून नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून मी असं म्हणते नेहमी की सगळ्या लेकरांची माय म्हणून मला काम करायचं आहे आणि मी ते काम माझ्या मतदारसंघामध्ये मी करते आहे।
तर या होत्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गोडी. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.